महिलांनी पैंजण घालण्याच्या मागचं जे आहे ते शास्त्रीय पण सांगते आणि त्याच्या मागे आध्यात्मिक पण आहे. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, सिल्वर जे आहे ते कमरेच्या खाली घातलं जातं आणि गोल्ड जे आहे ते कमरेच्या वर. कारण की सिल्वर हे जे आहे ह्याचा सायंटिफिक किंवा रासायनिक गुणधर्म जो आहे तो थंडावा देणे आहे. आपल्या शरीराच्या पूर्ण वजन जे आहे ते आपले पाय हे करत असतात. पायांची मजबूती, पायांची ग्रीप, पायांचं रक्ताभिसरण या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत की ज्याच्यामुळे संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळेल आणि त्या पायांना थंडावा म्हणजे आराम मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि तुम्ही बघा, लहान मुलं जेव्हा मोठे होतात तर त्यांच्या पायामध्ये पहिल्यांदा पैंजण घातलं जातं किंवा कडे घातले जातात. त्याचं कारणच ते आहे की ते पायाची मजबूती वाढते त्याच्यामुळे, आणि ती पायाची मजबूती वाढल्यानंतर मोठे होत असताना त्यांना त्याचा फायदा होतो. तसेच शरीराला ऊर्जा पण मिळत असते आणि थंडावा पण मिळत असतो. आणि म्हणून मग महिलांच्या बाबतीमध्ये जे आहे ते जेव्हा पायामध्ये पैंजण घालतात तेव्हा त्या भागामध्ये जसं ते पैंजण फिरत राहतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांना त्याची चालना मिळते आणि रक्ताभिसरण सुद्धा त्याच्याने चांगलं होतं आणि मग पायाची मजबूती त्याच्याने जास्त. कारण महिलांना टाचा दुखणे, पाय दुखणे ह्याचे सुद्धा खूप त्रास होत असतात. तर जेव्हा सिल्वरच्या पायातलं तुम्ही घालतात पैंजण म्हणा, आता फॅशन प्रमाणे लोक एक घालतात, दोन घालतात, एकाच पायात कडा घालतात, काही जण चेन घालतात, जे असेल ते त्याच्या आवडीप्रमाणे. पण घालणं, मी तर म्हणते पैंजणाच्या बरोबर जोडवं घालणं हे सुद्धा एक खूप शास्त्रीय दृष्टीने सुद्धा ते महत्वाचं आहे.